संतोषी देवगड क्रिकेट संघ वेदांत आणि वेदांच्या साथीला युवराज ही सलामीची प्रारंभीची जोडी. प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे राईट अप ओव्हर द विकेट. बॅकफुटला जातोय वेदांत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये डिलाई अर्थात याच संधीचा फायदा उठवत एकेरी धावेची पावलं बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे वळाली. ज्या दुहेरी धावसंख्येने वेदांत जाधव आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावर पाहायला मिळाला. नाममात्र 2 धावा. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक करल्यानंतर SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ यावेळी सन्मान दिलाय. चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे ती नाममात्र 3 धावा धावफलकावर. यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने युवराज उजव्या शैलीचा फलंदाज. संयम त्याचबरोबर आक्रमकता याही खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू फेकून दिलाय. अर्थात तिसऱ्या टप्प्यामध्ये सीमारेषा ओलांडताना दिसतोय आणि एका आक्रमक रूपाने सुरुवात करताना दिसतोय युवराज आपल्या खेळाची. एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे वेगाने. नाममात्र 7 धावा बिनबाद धावफलकावर प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे. संदेश सावंत राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळी तोच कित्ता गिरवला जातोय. यावेळी दिशा बदलली आहे. डीप स्क्वेअर लेग वरती फटका निघतोय. चेंडूचा पाठलाग पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल धाबांची लय लूट केली जाते दोन्ही फलंदाजांकडनं. अर्थात ती अचूक फेकी होताना दिसत नाहीये नॉन स्ट्रायकरच्या दिशेने. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची. ती शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही खेळाडूंकडे पाहायला मिळते. वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला युवराज सावंत. संदेश हो यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक इथं मात्र अडखळतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. पावलं वळली दुसऱ्या धावे संख्येकडे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे प्रारंभीच्या षटकांमध्ये स्वयंभू पावनाई वळीमंडी क्रिकेट संघाकडून. धावत संख्या दशकाचा उंबरठा ओलांडताय. 12 धावा बिनबाद. हो यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अर्थात चेंडू थोडासा उशिराने बॅटवर येताना आपल्याला आढळतोय आणि चेंडू जातोय तो शॉर्ट लॉंग लेग वरती. चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ आजच्या दिवसातली पहिली लढत देताना दिसतोय विपक्ष स्वयंभू पावनाई वळीवंडे क्रिकेट संघ विरुद्ध. कालच्या दिवसाचा खेळ सुरू केला तर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 4 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि अखेरच्या क्षणी एक संघ पहिला सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. संदेश 11 देवगड क्रिकेट संघ. आज आपल्याला दुसरा संघ मिळेल उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा आणि आज 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हॉटेल संतोषी देवगड, स्वयंभू पावनाई वळीवंडे आणि मालवण तालुक्यातील 2 अव्वल दर्जाचे संघ आज आमने सामने येत आहेत. औचित्य तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. दुसरा दिवस ब्राह्मणदेव कुंभारमाठ विपक्ष रुद्र 11 तारकर्ली. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. स्मिथ चव्हाण येतोय वेगवान गोलंदाज. अर्थात दूरवरना रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू. यावेळी मिड विकेटच्या डोकीवरनं चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय डीप काऊ कॉर्नर वरती आणि चेंडूची फेक येईल. 2 धावा घेण्याची संधी मिळताना दिसतंय. वेदांत जाधव एरवी आक्रमकपणे खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी थोडासा 6 षटकांचा सामना. संयम दाखवतोय. स्वतःसाठी वेळ घेतोय. पाय हळूहळू स्थिर करण्याचा प्रयत्न वेदांत जाधव कडनं पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने युवराज सावंत मात्र सुरुवातीपासूनच त्याचा आक्रमकपणा या मैदानावरती पाहायला मिळाला. हो यावेळी मोठा फटका. चेंडू फेकून दिलाय. डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. खूपच लांब. षटकार. स्मिथ 7 वरती आक्रमण होताना दिसतंय. अर्थात मोठ्या फटक्याने सांघिक धावफलक वेगाने बदललाय. 21 बिनबाद. बराचसा अनुभव या मैदानाचा दोन्ही फलंदाजांकडे युवराज आणि वेदांत जाधवकडे. प्रत्येक कानाकोपरा या मैदानाचा नक्कीच या 2 खेळाडूंकडे.
बॅकफुटला जातोय, हलक्या हाताने चेंडू स्टिअर करतोय, सन्मान देतोय, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाल्यानंतर एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली धावफलकावर 22 बिनबाद. युवराज उजव्या शैलीचा फलंदाज तर स्मिथ सावंत यावेळी दूरवरनं सज्ज होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती एक क्षेत्ररक्षक, 38 सर्कलच्या बाहेर विचार केला तर मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑन बाउंड्रीवरती. यावेळी लॉरफुलटा चेंडू खेळलाय, मिड ऑफ वरती येतोय क्षेत्ररक्षक, वेगाने चेंडूची फेकी करेल, एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती युवराज सावंतला आणि एकेरी धावसंख्येने युवराज सावंत वैयक्तिक पोहोचतोय 8 धावांवरती. सांघिक धाव फलक पुढे सरकलाय तो 23 बिनबाद. वेदांत यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळी बॅकफुटला जातोय, पॉइंटच्या डोकीवरनं चेंडू येतोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार या स्पर्धेतील पहिल्या चौकाराची नोंद तिसऱ्या चौकाराची नोंद होताना दिसते ती या इनिंग मध्ये. युवराज सावंत याच्या बॅटमनना आजच्या दिवसातील पहिला चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर वेदांत जाधव याच्या बॅटमनना एक मोठा फटका आणि त्यानंतर एक चौकार. धावफलक वेगाने बदललाय 27 बिनबाद. यावेळी इनसाइड आउट चेंडू फेकून दिलाय, स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चौफेर फटकेबाजी म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडनं. अर्थात गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय, तर क्षेत्ररक्षण घेतलं होतं स्वयंभू पावनाई वळीवंडे क्रिकेट संघाने. अर्थात कर्णधाराने सांगितलं होतं की आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, मात्र 2 षटकांचा विचार केला तर एक विशाल धावसंख्या रचण्याच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 72 धावा ह्या सर्वोच्च धावा कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या. एकमेव सामना आणि बाकीचे जर सामने पाहिले तर 46, 47, 55 असा धावफलक पाहायला मिळाला. म्हणजे कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी एक प्रभावी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वयंभू पावनाई वळीवंडे क्रिकेट संघाकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या साईडने मिहार सावंत. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय सीमारेषेवरती. यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, अर्थात यावेळी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वयंभू पावनाई वळीवंडे क्रिकेट संघाकडनं. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सुरुवातीपासून थोडासा हा संघ अडखळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामी प्रतिस्पर्धी संघाला एकेरी धाव निघाली, ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 32 बिनबाद. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जमलेला घरंगळत येतोय, स्वीपर कव्हर वरनं क्षेत्ररक्षक येतोय, परिणामी याही वेळी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूवरची पकड मजबूत होताना दिसत नाही. अर्थात क्षेत्ररक्षणाची आवड जास्त करावी लागेल स्वयंभू पावनाई वळवंडे क्रिकेट संघाला. 2 धावा निघाल्या ज्या दुहेरी धावसंख्येने 34. यावेळी झेल टिपण्याची संधी होती, क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय, चेंडूचा प्रवास डीप थर्डमॅन पर्यंत. अर्थात या संधीचा फायदा उठवला जातोय दोन्ही फलंदाजांकडनं. वारंवार ढिसाळ कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजी जर चांगली झाली तर क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं करावं लागेल, कारण गोलंदाजीचा पाठीराखा म्हणून क्षेत्ररक्षक याला ओळखलं जात आहे. ते क्षेत्ररक्षण आतापर्यंत अडखळताना पाहायला मिळत आहे स्वयंभू पावनाई वळीवंडे क्रिकेट संघाकडनं. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. एकेरी धाव निघेल वेदांत जाधव साठी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 37 बिनबाद.
यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न, युवराज सावंतचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होताना दिसत नाही. अर्थात यावेळी अंदाज चुकला जातोय. युवराज सावंतचा निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती मेहर सावंतच्या गोलंदाजीवरती. यावेळी चांगला रिव्हर्सिव्हचा फटका म्हणावा लागेल. चेंडू सरळ येतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कुठेही सुसंधी नव्हती. अर्थात दोन शतरक्षकांमध्ये शतरक्षणामधील भगदाड अचूकपणे शोधलं गेलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. युवराज सावंतच्या साथीला वेदांत जाधव. सांघिक धावफलक पाहायला मिळतोय 41 धावा. प्रारंभीची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 41 बिनबाद ही एक तडाखेबंद सलामी म्हणावी लागेल. आश्वासक ठोस सुरुवात. हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. स्मिथ सावंत यावेळी सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक दुसरं तर सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी वेदांत जाधव यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने. यावेळी चांगला फ्लेक ऑफ द रिक्सचा फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण. फेकी अचूक होताना दिसत नाही. या संधीचा फायदा उठवला जातोय वेदांत जाधव कडनं आणि चित्त्याच्या चपळाईने दुसरी ही धाव पूर्ण होताना दिसत आहे. 43 बिनबाद. स्वयंभू पावनाई वळीवंडी क्रिकेट संघ अर्थात कुठचा गोलंदाज असेल जो ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरेल. अजूनही पहिल्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये संघ पाहायला मिळतोय SMG हायस्कूलच्या देवगड मैदानावरती. गोलंदाजांचा मारा बोथट ठरवला जातोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांकडनं. ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. एकेरी धाव निघेल वेदांत जाधवसाठी आणि एकेरी धाव संख्येने 44 बिनबाद. बिनबाद. स्मिथ पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला दिशा देण्याची प्रयत्न. लोअर फुल टॉस चेंडू होता. अर्थात संरक्षण पाहायला मिळालं. एकच धाव निघेल युवराज सावंतसाठी आणि एकेरी धाव संख्येने 45. आतापर्यंत 14 चेंडूंचा सामना केलाय वेदांत जाधवने आणि 31 धावांची बहारदार खेळी म्हणावी लागेल हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघासाठी. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू पूल केलाय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच आता नजरा ह्या चेंडूवरती बसलेला आहेत. फुटबॉल सारखा चेंडू दिसताना पाहायला मिळतोय वेदांत जाधव आणि ज्या खेळाडूच्या नावावरती 7 अर्धशतक या मैदानावरती आहेत आणि नक्की पुरेपूर अभ्यास असलेला वेदांत जाधव. यावेळी चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. पंचांचे दोन्ही हात समांतर होताना दिसत आहेत. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वळ येतोय. अतिरिक्त धाव निघाले. ज्या अतिरिक्त धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ. 50 धावा बिनबाद. 50 धावांची भागीदारी पाहायला मिळाली ती वेदांत जाधव आणि त्याच्या साथीला युवराज सावंत. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पाहायला मिळतोय. 2 शतरक्षकांच्या मधना अतिशय शतरक्षणामधील भगदाड शोधलं गेलं. डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. अर्थात SMG हायस्कूलचं देवगडचं मैदान पाहिलं तर ओपन ग्राउंड आणि या ओपन ग्राउंडवरती कलात्मक फटके खूप कमी पाहायला मिळतात. त्यामधील एक फटका हा स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळाला वेदांत जाधवचा. नक्कीच DTPL स्पर्धेमध्ये सलग 3 अर्धशतक. टोटल 8 अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती तो वेदांत जाधव यावेळी एका वेगळ्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
हो, यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 60 बिनबाद धावा धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. वेदांत जाधव पोहोचतोय वैयक्तिक 45 धावांवरती. नक्कीच आजच्या दिवसामध्ये अजून एक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती नोंदवलं जाईल. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट, सरावच तुम्हाला परिपूर्ण बनवतो. आणि तो कित्येक वर्षांचा सराव या मैदानावरचा ज्या खेळाडूच्या पाठीशी वेदांत जाधव, नक्कीच या मोसमात बऱ्याचपैकी फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, मैदान कुठचंही असो, पण मला ज्या खेळासाठी ओळखलं जात आहे ती खेळी करण्याचा प्रयत्न मानस वेदांत जाधवकडनं पाहायला मिळतोय. 15च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. स्वयंभू पावनाई वळवंडे क्रिकेट संघ नक्कीच विचार विनिमय करावं लागेल. कुठचा गोलंदाज या संघासाठी तारणारा ठरेल, जमलेल्या जोडीला सुरुंग कुठचा गोलंदाज लावेल, आणि याच्या प्रतीक्षेत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आर्यन सावंत यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. एक नवोदित गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, आणि समोर उभा टाकताना दिसतोय युवराज सावंत, उजव्या शैलीचा फलंदाज. वेगवान चेंडू डाव्या यष्टीवरती, सुसंधी मिळत नाही क्षेत्ररक्षकाला. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. लेग बाईटचा इशारा येताना दिसतोय पंचांचा. 4 धावा निघाल्यात. धावा कशाही प्रकारच्या येवो, प्रत्येक धाव ही लाख मोला समान असेल. हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल या पहिल्या सामन्यामध्ये. 64 धावा बिनबाद धावफलकावर. 64 धावांची अभेद्य सलामी म्हणावी लागेल. आणि नक्कीच संघ मालक श्री संतोषजी तारी खुश असतील आपल्या या खेळाडूंवरती. सुरुवात एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट दिलाय हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये. बीमर उंची असलेला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक याला चेंडू चकवतोय आणि त्यावेळी चेंडू लॉंग स्टॉप पर्यंत इथं आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली की नक्की या चेंडूला किती उंची आहे. वेगवान चेंडू होता. सुरुवातीला यष्टीरक्षकाला चेंडूने चकवलं, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला कुठेही संधी मिळाली नाही आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप पर्यंत पोहोचलाय 4 धावांसाठी. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस आपण अनुभवतोय. SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती प्रत्येक वर्षी या क्रिकेट स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात खेळाडू. केव्हा एकदा स्पर्धा सुरू होईल. स्पर्धा सुरू झाल्यानंतरही आणि समाप्त झाल्यानंतर या स्पर्धेची चर्चा प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये पाहायला मिळते. अशी ही तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पूर्ण महाराष्ट्र भारतभर या यूट्यूब चॅनलचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बिमर म्हणजे नो चेंडू, प्रमाणापेक्षा जास्त उंची या चेंडूला मिळाली आणि या चेंडूवरती 5 धावा प्राप्त होताना दिसत आहेत हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघाला. 69 धावा बिनबाद धावफलकावर. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या उभी करण्याचा मानस असेल हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघाकडून. आर्यन सावंत फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑन वरती, अर्थात लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूवरती प्रथमतः अडवण्यात धन्यता मानतोय. त्यानंतर फेकी झाली, एकेरी धाव निघाली आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 70 बिनबाद धावफलकावर. 5व्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. आर्यन सावंत आतापर्यंत 4 गोलंदाज वापरले गेले, मात्र 4ही गोलंदाजांचा मारा बोथट ठरवला गेला.
यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय चेंडू, शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षण, फेकी अचूक होताना दिसत नाही. युवराज सवन अगदी हाफ क्रीजच्या पुढे निघून गेलेला होता, मात्र इथं साथ मिळाली नशिबाची. युवराज सावंतला कॉलिंग नव्हतं. क्रिकेट म्हटलं की ताळमेळ खूप महत्वाचा असतो, तो ताळमेळ यावेळी चुकला होता. यावेळी मोठा फटका, वाईडेश लॉंगनवरती फटका निघालाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. एका मोठ्या फटक्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक वेदांत जाधवच्या नावावरती नोंदवलं गेलं. आणि नक्कीच विनंती असेल वेदांत जाधवला की आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण बॅट उंचवावी. 19 चेंडू 51 धावांची तुफानी खेळी पाहायला मिळाली. यावेळी चेंडू बराच काळ आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र याही वेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका 6 धावांसाठी. आता मात्र वेदांत जाधवच्या रूपाने SMG हायस्कूलच्या मैदानावरती वादळ घोगवताना दिसत आहे. आणि या वादळामध्ये प्रतिस्पर्धी संघ स्वयंभू पावनाई वळीवंडे क्रिकेट संघ थोडा नतमस्तक होताना पाहायला मिळतोय. आर्यन सावंतवरती हल्ला चढवला जातोय. कालच्या दिवसामध्ये अविनाश मांजरेकर ज्याने षटकारांची हॅट्रिक केली होती, सलग 4 चेंडूंवरती 4 षटकार. वेदांत जाधवने सलग 2 षटकार ठोकले. पाहावं लागेल या षटकारांची हॅट्रिक दुसरी पाहायला मिळेल काय. फुल टॉस, फुल्ली लॉस करणारा चेंडू, वायडेश लॉंगनवरती फटका. आणि कौतुक करावं लागेल, चांगला झेल म्हणावं लागेल, यशस्वी झेल. आणि पहिला गडी बाद होतोय. जमलेल्या जोडीला सुरुंग लावलाय तो गोलंदाज आर्यन सावंतने. पहिली विकेट म्हणावी लागेल, प्राइज विकेट. मोठा मासा गळायला लागलाय, मात्र जी संघाची जबाबदारी होती ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली वेदांत जाधवने. आणि नक्कीच या खेळासाठी टाळ्यांचा निनाद होताना दिसतोय सहकारी खेळाडूंकडनं. वेदांत जाधवचा लेखाजोखा पाहिला तर 9वं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पाहिलं. यानंतर सामना होतोय ब्राह्मणदेव कुंभारमाठ विपक्ष रुद्र 11 तारकर्ली. आपण आला असाल तर नक्कीच श्री जागृत जोशी यांच्याशी आपण संपर्क साधा. श्री हितेशजी खवळे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आपल्या स्क्वॉडसाठी जी टी शर्ट आहेत ती आपण ताब्यात घ्यायची आहेत. ब्राह्मणदेव कुंभारमाठ आणि रुद्र 11 तारकर्ली. नवीन फलंदाज नंबर 3 वरती वन डाऊन या पोझिशन वरती राहुल आरेकर, नॉट स्ट्राईक एंडच्या दिशेने. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जमलेली जोडी अखेरच्या क्षणी गोलंदाज यावी आर्यन सावंतच्या गोलंदाजीवरती आपल्याला विकेट मिळालाय. पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल. तर शेवटचं षटक या गोलंदाजीची इतिश्री करणारं षटक मिहार सावंत. राईट आर्म ओव्हर द विकेट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डीप काऊ कॉर्नर वरती. पहिल्या प्रयत्न चेंडूची फेकी झाली आहे आणि गोलंदाजाच्या मागे संरक्षण पाहायला मिळतंय, बॅकअप पाहायला मिळालं. एकेरी धाव निघाली, ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक 83 धावा. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळत आहे ती हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघाच्या नावावरती. चांगला चेंडू, ड्राईव्ह केलाय चेंडू, चेंडू जमलेला घरंगळत येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. क्षेत्ररक्षक अडखळतोय आणि फेकी मात्र अचूक नव्हती. परिणामी तिसऱ्या धावेकडे प्रयत्न पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. सुरुवातीपासून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वयंभू पावनाई वळीवंडे क्रिकेट संघाचं. या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल वळीवंडे क्रिकेट संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळी चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, युवराज सावंत अडखळतोय. अखेरच्या क्षणी एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय. लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा आणि धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 87 एक गडी बाद. 87 ला 1. यावेळी गती परिवर्तन, गती नव्हती या चेंडूवरती. बॅटची आतली कडा चेंडूने घेतली होती. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 88 एक गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली होती स्वयंभू पावनाई वळिवंडी क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यावेळी पुढे सरसावून बदल ते पाहायला मिळालं. शॉर्ट फाईन लेगच्या डोकीवरना चेंडू थांबणार नाहीये. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषा ओलांडतोय. खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. हेच तर या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. एकदा काही चेंडू तुम्हाला चुकला की तो चेंडू सीमारेषेच्याच बाहेर जाणार, कारण खूप कडक आउटफील्ड आहे. 92 धावा एक गडी बाद. यावेळी बदल ते पाहायला मिळालं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट बाउंड्रीवरती मोठा फटका युवराज सावंतच्या बॅटमधनं. सहा षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक 98 धावा. एक सर्वोच्च धावसंख्या म्हणावी लागेल या स्पर्धेतली. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आणि धावफलकावर जोडले आहेत 98 धावा. स्वयंभू पावनाई वळवंडे क्रिकेट संघ याला 99 धावांचा पाठलाग करावा लागेल. शिल्लक चेंडू 36, येणारे 36 चेंडू बनवायचे आहेत. 99 धावा. हॉटेल संतोषी देवगड संघाचा विचार केला तर नक्कीच म्हणावं लागेल धावांचा कुतुब मिनार उभा केलाय आणि हा सामना स्वयंभू पावनाई वळवंडे क्रिकेट संघाला जिंकायचा असेल तर धावांचा आयफेल टॉवर उभा करावा लागेल. काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये, कुठचा संघ आजच्या दिवसामध्ये विजयाने आपलं खातं उघडतोय, ऐकूया. या मायक्रोफोनवरती बदल होईल. आमचे सहयोगी साथी समालोचक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक राजा सावंत यांचा. राजा सावंत खवडे साहेबांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. प्रेमाची मायेची शाल, मंडळाची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ मंडळाचे उपाध्यक्ष श्री देवीदास परब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. पुढील सन्मान होतोय सन्मान श्री सुनीलजी कांदळगावकर साहेबांचा. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि या मंडळासाठी खूप मोठं योगदान आहे. तर मी विनंती करतोय हा सन्मान करण्यासाठी श्री सुरेंद्र उर्फ बंटी मंचेकर की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सन्मान श्री सुनीलजी कांदळगावकर साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. प्रेमाची मायेची उबदार शाल, आठवण म्हणून मंडळाचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ
श्री सुरेंद्र उर्फ बंटी मनसेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढील सन्मान होतोय देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक सन्मान श्री संतोषजी तारी यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळाच्या वतीने आपला सन्मान होत आहे. हॉटेल संतोषी देवगड क्रिकेट संघ या मैदानावरती खेळतोय आणि या हॉटेल संतोषी देवगड संघाचे संघ मालक सन्मान श्री संतोषजी तारी यांच्या मालकीचा हा संघ आणि देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक आहेत. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. कॉम्बॉक्समध्ये आमचे सहयोगी साथी समालोचक आणि देवगड नगरीतली आणि पूर्ण महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्या मंडळाचे सदस्य सन्मान श्री उत्तमजी मुनगेकर यांचं इथं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत कॉम्बॉक्समध्ये. मी विनंती करतोय संतोषजी तारे आपण आसनस्थ व्हा. एक षटक समाप्त झाल्यानंतर आम्ही नक्कीच यथोचित सन्मान करणार आहोत. आपल्या संघासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर वळूया कॉम्बॉक्सकडे. थैंक यू प्रदीप. सीधे मैदान के भीतर ले चलता हूँ. 99 रनों का पीछा करने के लिए स्वयंभू पावनाई वलुंडे की टीम मैदान के ऊपर मौजूद. ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर अतुल सावंत और आर्यन कदम. स्ट्राइक के ऊपर अतुल, नॉन स्ट्राइकर के ऊपर आर्यन. गेंदबाज के हाशिए से शशांक सतपाल. हमसे दूर वाले छोर से पहले ओवर की पहली गेंद लेकर चले शशांक. शशांक की गेंद ऑफ ट्रिक के ऊपर थी. खेलने का प्रयास किया लेकिन गेंद और बल्ले का सही तरीके से संपर्क कर नहीं पाए. काफी देर तक हवा में गेंद रही और अपने फॉलो थ्रू में बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाते हुए कॉट मुकम्मल किया. पहले विकेट का पतन 0 रन के ऊपर. आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अतुल सावंत. मैंने शुरुआत में ही कहा था कि जमकर बल्लेबाजी करनी होगी, संयम बरकरार रखना होगा, दिलेरी बरकरार रखनी होगी, लेकिन उसी का अभाव. संयम से बिखर गए और आखिरकार बल्ले का कोना लेकर गेंद हवा में चली गई और गेंदबाज शशांक ने शरीर का बेहतर संतुलन रखते हुए खुद को सवरा और बेहतरीन कॉट मुकम्मल किया. अपने फॉलो थ्रू में खुद को सवर कर कॉट मुकम्मल करना आसान बात नहीं होती. कितना बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व गेंदबाज शशांक के द्वारा. पहले ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट का पतन होने की वजह से दबाव के चक्रव्यूह में फंस गई है स्वयंभू पावनाई वलुंडे की टीम. लेकिन दबाव से अपने टीम को बाहर ले जाना है तो यहां पर संयम और दिलेरी बरकरार रखकर बल्लेबाजी साबित करनी होगी और वही काम करने के लिए मैदान के ऊपर भेजा गया है. बल्लेबाज का नाम है गुरुनाथ. पहले ओवर की दूसरी गेंद का मुकाबला करने के लिए तैयार हो रहे गुरुनाथ. स्ट्राइक के ऊपर लंबी पारी खेलने के इरादे से शशांक चले रफ्तार के साथ. पॉइंट की दिशा के ऊपर खेला है. क्षेत्ररक्षक मौजूद है. पहले प्रयास में बैकअप करते तब तक 1 रन भागकर पूरा किया. 1 रन की सहयोग से स्वयंभू पावनाई वलुंडे टीम ने खाता खोला है. स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान के ऊपर 1 रन. निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है लेकिन यहां पर साझेदारी बननी चाहिए क्योंकि साझेदारी बन पाती है तो क्षेत्ररक्षकों के ऊपर दबाव पैदा कर सकते हैं, गेंदबाजों के ऊपर दबाव पैदा कर सकते हैं. हमसे दूर वाले छोर से रनिंग मार्क के ऊपर मौजूद रफ्तार के साथ चले गेंदबाज शशांक. शशांक की गेंद उठाकर मारा है डीप मिड विकेट की तरफ. बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व. बड़ी मछली जाले में फंस गई. क्या लाजवाब क्षेत्ररक्षण का दायित्व
क्या लाजवाब गेंदबाजी साबित की है। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है आर्यन कदम। पहले विकेट के रूप में खेमे में लौट गए अतुल सावंत और दूसरे विकेट के रूप में खेमे में लौट रहे आर्यन कदम। दोनों भी ओपन बल्लेबाज अपनी विकेट बहाल कर मैदान के बाहर, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही थी। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर संयम बरकरार रखकर खेल पाते तो लंबी पारी खेलने की काबिलियत दोनों भी बल्लेबाजों के बल्ले में कई बार दर्शकों ने देखी थी। लेकिन आज यहां पर 99 रनों का पीछा करना था, लेकिन दोनों भी ओपन बल्लेबाज, चाहे अतुल हो चाहे आर्यन हो, हाराकारी करके खेमे में लौटते हुए। पहले ओवर में 2 विकेट खोने की वजह से स्वयंभू पावनाई वलुंडी की टीम दबाव के चक्रव्यूह में फंस गई। शशांक की गेंद ऑफ स्ट्राइक के बाहर की गेंद, द्विधा मनस्थिति में खेला, काफी देर तक हवा में थी। क्षेत्ररक्षक चाहते तो कॉर्ट में तब्दीली कर सकते थे, भाग्यशाली रहे बल्लेबाज, नसीब बल्लेबाज के पक्ष में। दरम्यान के दिशा के ऊपर गेंद को बैकअप किया गया, तब तक 1 रन लेने का मौका था। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 2 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। शशांक की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, कवर के दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है। पहले प्रयास में बैकअप की जाती, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 4 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। कुल मिलाकर पहले ओवर की अभी तक गेंदें डाल चुकी है, अभी तक गेंदें डाल चुके हैं 5 गेंदें, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए गेंदबाज मौजूद अपने रनिंग मार्क के ऊपर। शशांक की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, कवर के दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है। पहले प्रयास में बैकअप करते, तब तक 1 रन लेने का मौका था। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 5 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। लगातार 2 विकेटों का पतन होता है तो दबाव का चक्रव्यूह भेदना काफी मुश्किल बात साबित होती है। ऑस्ट्रेलियन टीम की ओर से शुरुआत के बल्लेबाज हाराकारी करके खेमे में लौट जाते थे, तभी संकट मोचक बल्लेबाजी कर पाते थे। उस वक्त के बेहतर नामचीन बल्लेबाज जिनका नाम था माइकल बेवन, कई बार ऑस्ट्रेलियन टीम की फंसी हुई पारी उन्होंने किनारे पे लगाई थी, और यही वजह है पूरी विश्व में उनको संकट मोचक बल्लेबाज की हैसियत से आज भी जाना जाता है, पहचाना जाता है। प्रदीप, मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक, आणि मार्च महिन्यात नक्कीच एक मोठी स्पर्धा आपण पाहतो यंगस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून, आणि या स्पर्धेचे आयोजक आणि हॉटेल संतोषी देवगड संघाचे संघमालक, तर मी विनंती करतोय ज्येष्ठ ग्रामस्थ सन्मान श्री सुनीलजी कांदळगावकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा सन्मान श्री संतोषजी तारे यांचा। प्रेमाची मायेची उबदार शाल, मंडळाची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद प्रदीप। सीधे मैदान के भीतर ले चलता हो। ऑफ स्ट्राइक के बाहर की गेंद खेलने का प्रयास किया था, भाग्यशाली रहे, ये तो खतरा साबित हो सकता था कॉट आउट के रूप में। संदेश को चिंतन करना होगा, मनन करना होगा, उनके पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी होगी बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर। गेंदबाज की हैसियत से रफ्तार के साथ चले अरफात। ऑफ स्टिक के बाहर की गेंद, कॉट होने का संभव। क्रिकेट के परिभाषा में इसी को हाराकारी कहा जाता है। तीसरी विकेट कॉट आउट के रूप में माया जाल में फंस गई। लाजवाब गेंदबाजी, उतना ही बेहतर विकेट कीपिंग का दावित्व। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है संदेश। स्वयंभू पावनाई टीम के बल्लेबाजों के पास काबिलियत थी, लेकिन संयम से बिखर गए, और यही वजह थी कमेंटेटर के हाशियत से पहली गेंद डाली जाने के पहले मैंने कहा था
कि 99 रनों का पीछा करना है तो संयम और दिलेरी बरकरार रखकर बल्लेबाजी साबित करनी चाहिए। लगातार 3 बल्लेबाज खेमे में लौट चुके हैं। पूरी पारी बाढ़ में फंस गई। नए बल्लेबाज मैदान के ऊपर मौजूद। बल्लेबाज का नाम है श्रीनाथ घाड़ी। रफ्तार के साथ चले अरफात। अरफात की गेंद थर्डमैन के दिशा के ऊपर ट्रैवल होती हुई शॉट थर्डमैन के क्षेत्ररक्षक बैकअप करते, तब तक 1 रन लेने का मौका था। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान के ऊपर 7 रन। अरफात बेहतरीन गेंदबाजी का दावित्व निभा पा रहे। गेंद के पीछे रफ्तार है, गेंद के पीछे संयम है और गेंद के पीछे कल्पकता दोहरा रहे हैं। और यही वजह है अरफात के हर गेंद के सामने खेलते समय बल्लेबाज काफी दिक्कत महसूस किया कर रहे हैं। अरफात के गेंद उठाकर मारने का प्रयास किया। स्कोरलेग अंपायर के बगल में गेंद ट्रैवल किया कर रही है। क्षेत्ररक्षक डिप थर्डमैन की दिशा के ऊपर जाकर बैकअप करना पसंद करते, तब तक 2 रन लेने का मौका था। और उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। गुरुनाथ अभी भी मैदान के ऊपर बल्लेबाजी किया कर रहे, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। उनके पास काबिलियत है। कई प्रतियोगिता के दौरान उन्होंने संकट मोचक बल्लेबाजी साबित की है। पूरी तरीके से कोशिश किया कर रहे, लेकिन किस्मत उनके पक्ष में नहीं। शरीर का संतुलन बेहतर नहीं और यही वजह है फुटवर्क और टाइमिंग उनकी ओर से हो नहीं पा रहा है और नतीजा उनको भोगतना पड़ा। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 99 रनों का पीछा करते हुए स्वयंभू पावनाई वेलौंडे टीम ने स्कोर खड़ा किया है 3 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। प्रदीप। ब्राह्मणदेव कुंभारमाठ आणि रुद्र 11 तारकर्ली दोन्ही कर्णधार या. आपण संपर्क करायचा आहे. श्री जागृत जोशी टी शर्ट ताब्यात घ्यायचे आहेत. वेळ वाया घालवू नका. ब्राह्मणदेव कुंभारमाठ आणि रुद्र 11 तारकर्ली दोन्ही संघांसाठी सूचना आहे. आपण लवकरात लवकर संपर्क करा आणि टी शर्ट आपली ताब्यात घ्या आणि नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर नाणेफेक होईल. स्ट्राइक के ऊपर श्रीनाथ ऑफ स्ट्राइक के बाहर की गेंद उछाल लेती हुई डीप मिड विकेट की तरफ खेला है। क्षेत्ररक्षक मौजूद थे लेकिन उनके पहुंच के बाहर अंपायर ने दोनों भी हाथ आसमान की तरफ उठाते हुए 6 रन घोषित किए और उन्हीं 6 रन की सहयोग से स्वयंभू पावनाई वलिउंडे टीम का स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान के ऊपर 15 रन। गेंदबाज के हाशिए से नमित हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखेंगे, जिनके पास काबिलियत है और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूद है श्रीनाथ। उठाकर मारना पसंद किया है काफी देर तक हवा में। लॉन्ग ऑफ पे क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते हैं। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व। चौथी विकेट कॉट आउट के रूप में माया जाल में फंस गई। क्या लाजवाब गेंदबाजी का दावित्व निभा पा रहे। शुरुआत के ओवर में शशांक ने बेहतरीन गेंदबाजी की, उसके बाद दूसरे ओवर में अरफात ने बेहतरीन किफायतशीर गेंदबाजी साबित की और अभी तीसरी ओवर में नमित नफीतुली गेंदबाजी साबित किया कर रहे। छक्का खाने के बाद कमबैक करना आसान बात नहीं होती, लेकिन उन्होंने चतुरता भरी गेंदबाजी साबित करते हुए श्रीनाथ जैसे मजे हुए बल्लेबाज को कॉटआउट के रूप में माया जाल में फंसाया। डीप मिड विकेट की तरफ जो क्षेत्ररक्षक था, काबिले तारीफ क्षेत्ररक्षण का दावित्व, तारीफ करने लायक क्षेत्ररक्षण। जब भी बेहतरीन गेंदबाजी चलती है तो क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है, क्योंकि जिस टीम का क्षेत्ररक्षण काफी बढ़िया रहता है उस टीम को जीत का रास्ता दिखाई देता है। ऑफ स्ट्राइक के बाहर की गेंद आसमान की तरफ बल्ला उठाते हुए जाने दिया विकेट कीपर के दस्तानों पे बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से।
नए बल्लेबाज के हैसियत से मैदान के ऊपर मौजूद है आर्यन सावंत। आर्यन की ओर से काफी उम्मीद की जा रही है। उम्र से काफी छोटे हैं, लेकिन हौसला बुलंद है। उठाकर मारना पसंद किया। काउ कॉर्नर की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक तैनात है। पहले प्रयास में बैकअप करते तब तक 2 रन लेने का मौका था। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 17 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। हमसे दूर वाले छोर से अपने रनिंग मार्च से चले गेंदबाज नमित रफ्तार के साथ उठाकर मारना पसंद किया। लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर कॉट होने का संभव था। क्षेत्ररक्षक ने कोशिश की, लेकिन उनके पहुंच के बाहर। तब तक 2 रन लेने का मौका था। 2 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है 19 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। स्ट्राइक के ऊपर आर्यन बल्लेबाजी किया कर रहे और नॉन स्ट्राइकर के ऊपर गुरुनाथ। गेंदबाज की हैसियत से नमित किया गेंद कारपेट के सारे खेला है। लॉन्ग ऑन के क्षेत्ररक्षक पहले प्रयास में बैकअप करते थोड़ी सी मिस फील्ड कर बैठे। नतीजा आपके सामने, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बहाल किए। बातों बातों में तीसरे ओवर का खेल पूरा हो चुका है। कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 4 विकेट के नुकसान के ऊपर 99 रनों का पीछा करते हुए स्वयंभू पावनाई वलिउंडे टीम ने स्कोर खड़ा किया है 21 रन। प्रदीप। हॅलो. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी खेळाडूंसाठी तर भरघोस बक्षीस आहेत. मात्र जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ घेऊन आलेलो आहोत. आणि तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मंडळाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याजवळ तिकीट विक्री सुरू आहे. अवघं 10 रुपयामध्ये तुम्हाला तिकीट मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ एअरफोन, ब्लूटूथ एअरबड्स 2 आहेत, स्मार्ट वॉच आणि सेल्फी स्टिक अशी लकी ड्रॉची पारितोषिके आहेत. आणि पुरस्कर्ते आहेत सन्मान श्री अजिंक्य कोबल, श्री प्रवीणजी वातकर, श्री शैलेशजी भुजबळ आणि श्री रुपेश साटम. तर लवकरात लवकर त्वरा करा. आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांच्याकडे लकी ड्रॉची तिकीट उपलब्ध आहेत. फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. स्ट्राइक के ऊपर गुरुनाथ बल्ले के बीचों बीच लेकर खेला है। डीप मिड विकेट की तरफ गेंद को बैकअप किया जाता तब तक 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 22 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाजी में परिवर्तन। हमसे दूर वाले छोर से चौथी ओवर डालने के लिए अनुज, जिन्होंने चौथे ओवर की अभी तक पहली गेंद डाली है। चौथे ओवर की दूसरी गेंद पूरी तरीके से बल्लेबाज को माया जाल में फंसाया। खेलने का प्रयास किया, शरीर का संतुलन रख नहीं पाए, फुटवर्क हो नहीं सका, टाइमिंग कर नहीं पाए, निगाहें भी चौकन्नी नहीं थी। बल्ले का चुम्मा लेकर विकेट कीपर के दस्तानों पे गेंद चली गई और बिना गलती करते हुए विकेट कीपर ने बेहतरीन कॉट लपक लिया। 5वें विकेट का पतन। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है आर्यन। लगातार विकेटों का पतन होता है तो साझेदारी बननी चाहिए, क्योंकि साझेदारी बन पाती है तो क्षेत्ररक्षकों के ऊपर दबाव पैदा होता है। गेंदबाज संयम से बिखर जाते हैं, सोचने के लिए मजबूर किया करते हैं गेंदबाजों को, लेकिन संयम का अभाव और उसी संयम के अभाव की वजह से पूरी तरीके से बल्लेबाजी स्वयंभू पावनाई वलिउंडे टीम की चक्रायु में फंस गई। अनुज की गेंद, कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व, कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व। बल्लेबाज को सोचने के लिए मजबूर किया था। तारीफ करने लायक गेंदबाजी। गेंद के पीछे रफ्तार रख रहे, गेंद के पीछे कल्पकता दोहरा रहे हैं। परिवर्तनात्मक गेंदबाजी अनुज के द्वारा। कलाई के साथ खेलना चाहते थे, स्कोरलेग अंपायर के बगल में खेला। लेग बाइज की हैसियत से 1 रन का इजाफा। विकेट कीपर ने गेंद को जाकर बैकअप किया वापस बुलर के पास।
बल्लेबाज गुरुनाथ हावी होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। विकेट कीपर काफी बढ़िया विकेट कीपिंग का दायित्व निभा पा रहे हैं। विकेट कीपर का नाम मालूम नहीं, विकेट कीपर का नाम है दीपक डगरे, जिनको डीडी के नाम से सिंधुदुर्ग स्तर में जाना जाता है, पहचाना जाता है। अंपायर बंटी केलकर जी ने लेगबाइज के हाशिए से 1 रन घोषित किया। अतिरिक्त रन की सहयोग से स्कोर हो चुका है 24 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। बातों बातों में चौथे ओवर का खेल पूरा हो चुका है। 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 99 रनों का पीछा करते हुए स्वयंभू पावनाई वळिवंडे टीम ने स्कोर खड़ा किया है 24 रन। प्रदीप, रुद्र 11 तारकर्ली संघाचं शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपले टी शर्ट ताब्यात घ्यायचे आहे आणि नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्सकडे येऊन थांबायचं आहे. ब्राह्मणदेव कुंभार माठ विपक्ष रुद्र 11 तारकर्ली. 12 गेंदे शेष, 75 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए स्वयंभू पावनाई वळिवंडे टीम को। नामुमकिन बात, लेकिन अनहोनी को होनी बना के दिखाना है तो गुरुनाथ को बल्ला चलाना होगा। गुरु के पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी होगी। स्वर गेंद घोषित की, अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। शुरुआत के बल्लेबाज हाराकारी करके खेमे में लौट जाते हैं तो टीम को संवारना काफी मुश्किल बात साबित होती है। शशांक की गेंद उठाकर मारना पसंद किया था, हवा में चली गई और आखिरकार 5वें विकेट के रूप में गुरुनाथ कॉट आउट होकर खेमे में लौटते हुए पूरी तरीके से दबाव की स्थिति। स्वयंभू पावनाई वळिवंडे की टीम बाढ़ में फंस गई है, चक्रायु में फंस गई है, सोचने के लिए मजबूर किया है। होटल संतोषी देवगढ़ टीम ने क्या लाजवाब बल्लेबाजी की है। होटल संतोषी देवगढ़ की ओर से क्या लाजवाब गेंदबाजी, उतना ही बेहतर क्षेत्र रक्षण। जितने काबिल तारीफ बल्लेबाजी साबित किया कर रहे होटल संतोषी के बल्लेबाज, उतनी ही बेहतर गेंदबाजी साबित किया कर रहे और उतना ही बेहतरीन क्षेत्र रक्षण। परिपूर्ण क्रिकेट देखने का अवसर प्राप्त हुआ। दूसरे दिन के पहले मुकाबले के दौरान तारीफ करने लायक क्रिकेट खेली है होटल संतोषी देवगढ़ टीम ने। शशांक की गेंद उठाकर मारना पसंद किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी किया कर रहे आदित्य। शशांक चले रफ्तार के साथ, एक्स्ट्रा कवर की जगह के ऊपर खेलना पसंद किया था। क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद थे, लेकिन गेंद खेली थी तभी गेंद के पीछे 4 रन की मोहर लग चुकी थी। तराना बजाते हुए गेंद सीधी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 30 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। कुल मिलाकर 6 विकेटों का पतन हो चुका है। उछाल लेती हुई गेंद बिना सोचे बिना समझे खेलने का प्रयास किया, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे गेंद समा जाती और 7वें विकेट के रूप में बल्लेबाज को कॉट आउट होकर खेमे में लौटना पड़ता। रफ्तार के साथ चले शशांक की गेंद ऑफ ट्रिक के बाहर की गेंद, खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर से, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। ओवर की आखिरी गेंद लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर गेंद ट्रैवल किया कर रही है। पहले प्रयास में बैकअप किया जाता, 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 31 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर। कुल मिलाकर 5 ओवरों का अभी तक
खेल पूरा हो चुका है। 99 रनों का पीछा करते हुए स्वयंभू पावनाई वलिउंडे टीम ने स्कोर खड़ा किया है 6 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन। पूछने की जरूरत नहीं, बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रहा है। स्कोरर का नाम है मकरंद लाड। उत्तम मुंडगेकर कमेंट्री कक्ष के भीतर मौजूद है। सूट बूट में आया कन्हैया बैंड बजाने को। क्या स्टाइल है उनकी, हटके स्टाइल। बल्लेबाज की सोच अलग, खेलने का तरीका अलग, क्योंकि उन्हें मालूम है कि जीत हासिल करना काफी मुश्किल बात है। पूरी टीम चक्रायों में फंस गई। चिंतन करना होगा, मनन करना होगा स्वयंभू पावनाई वलिउंडे टीम के खिलाड़ियों को। एक के बाद एक गेंद चली जा रही है। नफीतुली गेंदबाजी, शुरुआत में बेहतर गेंदबाजी की थी शशांक ने, उसके बाद अराफात बेहतरीन गेंदबाजी साबित उन्होंने की है, और बाद में नमित और अनुज कसी हुई गेंदबाजी साबित करके पूरी तरीके से बल्लेबाजों को बांध के रखने में कामयाबी, जकड़बंद करने में कामयाबी हासिल की। उसी का पूरा श्रेय देना चाहूंगा गेंदबाजों को। गेंदबाज के हाशियत से वेदांत कॉट होने का संभव हो सकता था, लेकिन कोशिश नहीं की, मिसफील्ड कर बैठे। जहां पर विकेट का पतन हो सकता था वहां पर 4 रन बहाल किए। गेंद सीधी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। आखिरी ओवर की 2 गेंदें शेष। लाइन से भटक गए थे। स्वैर गेंद घोषित की, अतिरिक्त रन के खाते में 1 रन छूट गया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 38 रन, 99 रनों का पीछा करते हुए। आखिरी ओवर की 5वीं गेंद लेकर चले वेदांत। उठाकर मारने का प्रयास किया, कॉट होने का संभव, हाराकारी कर बैठे। सीधी गेंद थर्डमैन की दिशा के ऊपर 4 रन के लिए। दूसरी मर्तबा मिसफील्ड, जहां पर 1 रन था वहां पर 4 रन बहाल किए गए। अभी आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष। आखिरी ओवर की आखिरी गेंद डालने के लिए गेंदबाज वेदांत हमसे दूर वाले छोर से चले। वेदांत की गेंद लॉन्ग ऑन के दिशा के ऊपर खेला है। क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करते रन लेने का प्रयास नहीं किया। बेहतरीन बल्लेबाजी, बेहतरीन गेंदबाजी और बेहतरीन क्षेत्ररक्षण के दाव के ऊपर होटल संतोषी ने जीत के ऊपर मोहर लगाई। काबिले तारीफ परिपूर्ण क्रिकेट उभर के बाहर निकला और उसकी मजा लेने का मौका मिला दर्शकों को। लेकिन चिंतन करना होगा, मनन करना होगा स्वयंभू पावनाई वलिउंडे टीम के खिलाड़ियों को। उनके पास काबिलियत है, लेकिन मुकाबले जीतने हो, प्रतियोगिता में माहौल खड़ा करना हो तो बेहतर काबिलियत दाव पे लगानी चाहिए, तभी बेहतर खेल उभर के बाहर निकलता है। और उसी का अभाव, और यही वजह थी कि स्वयंभू पावनाई वलिउंडे टीम को हार